हॅलो स्टुडंट, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेतील न्यूमेरिकल्सला आपण स्टार्ट केलं होतं. मागच्या व्हिडिओमध्ये 1.5 पर्यंत आपण क्वेश्चन सॉल्व केले होते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्टचे क्वेश्चन सॉल्व करूया. तर पहिलाच क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे बघा. 340 हे अंक असलेली लहानात लहान संख्या, लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती आहे? बघा, सर्वच संख्या इथं 5 अंकी आहेत. बघा, 5 डिजिटचे सर्वच संख्या आहेत. फक्त आपल्याला शोधायची आहे ती लहानात लहान संख्या. लहानात लहान संख्या शोधण्यासाठी आपण संख्या बघूया. इथं बघा, ही 4000 आहे, 30,000 आहे. इथे बघा, हे 40,000 आहे, 30,000 आहे, 30,000 आहे. ठीक आहे. तर 30,000 पैकी आपण बघूया. हा ऑप्शन कट झाला. बी ऑप्शन आपला. उरलेल्या 3 ऑप्शनमध्ये 30,444, 30,004 आणि इथं बघा 30,044. तर सर्वात लहान संख्या ही सी ऑप्शनमध्ये आहे, 30,004. आणि बघा, हे तीनही अंक याच्यामध्ये वापरण्यात आलेले आहे आणि 5 अंकी संख्या पण आहे आणि लहानात लहान पण आहे. सेकंड क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे, 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावं लागेल? तर 1 अंक हा 1 ते 100 लिहिताना 21 वेळा येतो. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. 91, 41 अशा संख्या येतात. तर प्रत्येक त्या रोमध्ये 10, उभ्या रोमध्ये 11, 12, 13, या रोमध्ये 10 आणि 11 एकावर एक 11 असे 20 आणि 20, 21 अशा 21 वेळा 1 हा अंक येतो. थर्ड क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे, पुढीलपैकी जोडमूळ संख्याची जोडी कोणती आहे? जोडमूळ संख्या ते असतात ज्यामध्ये कमीत कमी 2चा अंतर असतो आणि त्या संख्या मूळ असतात. ठीक आहे. तर जर आपण पहिला अंक बघितला, इथं 15चे फॅक्टर पडतात, म्हणजे ही संख्या मूळ संख्या नाही आहे. सेकंड क्वेश्चनच बघा आपला आन्सर आहे, कारण 23 आणि 31 ह्या मूळ संख्या पण आहे, यांच्यामध्ये 2चा फरक पण आहे. आणि बघा, 29 आणि 31, 29 मध्ये 2 संख्यांचा फरक येतो आणि ह्या मूळ संख्या पण आहे. इथं तरी ऑप्शन आपण सी आणि डी ऑप्शन जर चेक केलं तर आपल्याला लक्षात येईल. इथं बघा, 73 आणि 75चे फॅक्टर पडतात. इथे बघा, 69 आणि 71 69चे फॅक्टर पडतात, म्हणून ही ऑप्शन कट होणार. ऑप्शन नंबर बी आपला आन्सर आहे. तर चौथ्या क्वेश्चनमध्ये 096 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. तर पहिल्यांदा मी त्या संख्या लिहेल आणि लिहिल्यानंतर त्यांचं मल्टिप्लिकेशन करून दाखवेल. ठीक आहे. तर 096 हे अंक वापरायचे आणि आपल्याला पहिल्यांदा मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आणि मग लहानात लहान 3 अंकी संख्या तयार करायची. त्यानंतर त्याचा गुणाकार करायचा आहे. तर आधी मी मोठी संख्या तयार करते. तर मोठी संख्या तयार होणार आहे तर 9, मोठा अंक आधी 6 आणि 0. मग लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी 6 आधी घ्यावं लागेल, 0 आणि मग 9. ठीक आहे. आता याचं गुणाकार विचारलेलं आहे. मी सिम्पली मल्टिप्लिकेशन करून घेईन. इथं 9 0 9, 9 4 6 8 0 ॲज इट कॅन्सल करून 0 0 0 इथं घेणार, 2दा 0 येऊन जाईन आपले. ठीक आहे. इथं 6 0 0. बघा, या दोघांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, या दोन संख्याचा. 6 0 0 6 7 36 7 चला 3 57 आणि यांची ॲडिशन जेव्हा केली मी 4 इथं 6 येणार आहे. 6 14 7 8. तर ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेला आहे 5,84,640 आपला ऑप्शन आहे. तर बघा, चौथ्या क्वेश्चनमधील कोणता ऑप्शनमध्ये दिलेला आहे? तर ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. 5,84,640. तर ऑप्शन नंबर बीला आपण टिक करून घेऊ. ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आन्सर असणार आहे. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक येतो? तर चौरस, हा बघा चौरस. चौरसमध्ये हे सर्व चौरसच्या आतील 5, 4, 6, 7, 5 हे अंक येतात. त्यानंतर आपल्याला म्हटलेलं आहे की वर्तुळ. तर बघा, चौरस आणि वर्तुळ दोघं मिळून काय काय येते इथे? हे बघा, वर्तुळ आणि चौरस दोघांमध्ये येणारी आहे 6, 7 आणि 5. तर आपल्याला हे पण म्हटलेलं आहे की चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण पण हवं आहे. ते बघा, त्रिकोण. तर चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण तिन्हीमध्ये असणारा अंक आहे आपला 7. 5 आणि 6ला आपण एकदा रिचेक करून जर घेतलं तर 5, हे बघा, 5 आपलं वर्तुळमध्ये आहे, चौरसमध्ये आहे, पण तो त्रिकोणमध्ये नाही आहे. आणि 6 वर्तुळमध्ये आहे, चौरसमध्ये आहे, पण तो त्रिकोणमध्ये नाही. तर 7 हा अंक आपला चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण दोघांमध्ये आहे. तर ऑप्शन नंबर सीला टिक करून घेऊ. 6व्या क्वेश्चनमध्ये XYZ आणि T या संख्येमधील वापरलेला कमाल अंक 7 आहे. कमाल अंक म्हणजे मोठात मोठा अंक 7 आहे. तर प्रत्येक संख्येत एकदा आपल्याला वापरलेला आहे, बाकीचे अंक ज्ञात नाही. तर आपल्याला असं विचारलेलं आहे की XYZ आणि T यामधील कमाल संख्या कोणती? तर सर्वात मोठी संख्या कोणती आहे? बघा,
कमाल अंक 7 आहे आणि बाकीचे स्टारऐवजी आपण जर संख्या इथे टाकली बी तर ती लहानच असणार आहे. सपोज करा इथे जर मी 1 टाकलं, 2, 3 ते 7 पेक्षा लहानच असणार आहे. 2, 1, 3 काही पण टाकलं जर मी इथं 6, 5, 1 काही पण इथं जर मी प्लेस केलं तर ते 7 पेक्षा लहानच असणार आहे. 0, 1 हे बघा कमाल अंक जेव्हा म्हटलं तर कमाल अंक असताना कोणती संख्या मोठी असणार आहे आपली तर y. कारण हे बघा 7 हा अंक हजारव्या स्थानी येतो. तर इथं 7ची व्हॅल्यू आपल्याला 7000 भेटणार आहे. या जागेवर 7ची व्हॅल्यू 700 आहे. या जागेवर फक्त 70 आहे आणि या जागेवर 7 आहे. तर y या ठिकाणीच 7ची व्हॅल्यू सर्वात जास्त आहे. म्हणून y ऑप्शन आपलं करेक्ट आन्सर आहे आणि ऑप्शन नंबर बी मध्ये y आपल्याला दिलेला आहे. तर ऑप्शन नंबर बी ला टिक करू. 7व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 30827 हे अंक एकदा वापरून बनणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे. तर इथं बघू आपण 7व्या क्वेश्चनमध्ये बघा सर्वच संख्या आपल्याला विषम आहेत. ठीक आहे. तर आपल्याला फक्त एवढं चेक करायचं आहे की सर्वात लहानात लहान संख्या कोणती आहे. बघा ही विषम संख्या आहे कारण एकक स्थानी 3 आहे. विषम संख्या आहे, विषम संख्या आणि विषम संख्या. तर पहिल्यांदा आपण चेक करू की बनणारी 5 अंकी संख्या आहेत का. तर प्रत्येकच संख्या बघा इथं 5 अंकी 1 2 3 4 5 5 आणि ही आपण 5 5 अंकी आहे. ठीक आहे. तर म्हटलेलं आहे की आपल्याला लहानात लहान संख्या कोणती. तर लहानात लहान बघू हे 20,000 20,000 20,000 आणि 20,000 आहे. 20,700 20,800 20,300 20,800 बघा 20,700 पेक्षा 20,800 किंवा 20,000 इथे बघा 800 या सर्वांपेक्षा 20,300 लहान आहे. तर 20,387 ही संख्या लहान असणार आहे. तर ऑप्शन नंबर सी ला टिक करून घ्या. 8वा जे क्वेश्चन आहे ते थोडंसं विचार करून करणं आहे आपल्याला. तर 8व्या क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की बघा बेरीज दिलेली आहे आणि इथं काही आपल्याला चिन्ह दिलेले आहे. त्या चिन्हाऐवजी कोणती संख्या येणार आहे हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. तर आपण पहिले व्यवस्थित निरीक्षण करू. तर हे बघा इथं काय दिलेलं आहे प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे वर जी संख्या दिलेली आहे त्यांचं बेरीज झालेली आहे. तर बेरीज आपण करू. तर इथे बघा 7 8 आणि 7 या दोघांची बेरीज होते 15. तर 15चं इथे 5 लिहिलेलं आहे. ठीक आहे. आणि हातचा एक इथे वर आलेला असेल. हां. तर इथे बघा म्हणजे इथं खाली जे आन्सर आहे आपलं बेरीजचं आन्सर असणार आहे. तर 3 आणि 1 4 झाले. 4 मध्ये कोणती संख्या मिळवली असेल तर आपल्याला 5 भेटला. तर ऑब्व्हियसली 4 मध्ये 5 मिळवला असेल. ठीक आहे. तर आपल्याला 5 भेटला. इथे बघा 3 आणि 1 इथे 4 झाले आणि खाली दिलेलं आहे ना आपल्याला ॲडिशन 5. तर 4 मध्ये ऑब्व्हियसली एकच मिळवला असेल. याचा अर्थ आहे जे सर्कल आहे आणि सर्कलच्या अंदर जे स्टार दिलेला आहे तर त्याची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे. तर याची व्हॅल्यू आपल्याला भेटली 1. ठीक आहे. आणि नेक्स्ट बघा 5 दिलेला आहे इथं. 2 सोबत कोणती संख्या मिळवली तर 1 मिळवली आहे. इथं वजाबाकी नाही केलेली आहे. तर वजाबाकी आपण करू शकत नाही. सोबत काहीतरी मिळवलं असेल त्याचा हातचा 1 भेटला असेल. तर हातचा 1 कधी भेटतो बघा जेव्हा संख्या 11 असेल तेव्हा 11 असेल तेव्हा हातचा 1 आणि वर इथे हातचा 1 गेला असेल. ठीक आहे ना. तर 2 सोबत कोणती संख्या मिळवली इथे तर 2 सोबत 9 मिळवला कारण 11 मधून 2 गेले. इथं 11 मधून आपण 2 मायनस केले तर 9 येतात. ठीक आहे. तर 2 सोबत आपण किती मिळवले होते इथे 9. तर 2 सोबत 9 मिळवले तर आपल्याला 11 भेटले आणि 11चा 1 मी इथे लिहिला आणि पुढचा जे 1 आहे पुढच्या संख्येच्या हातच्या वर. ठीक आहे. तर आता हा 1 आणि हे 4 हे झाले 5. तर या स्टारचा अर्थ काय असेल की जे मिळवल्यानंतर आपल्याला 8 भेटेल. तर हा 1 आणि हा 4 झाले 5. ठीक आहे. तर आपल्याला इथं पण खाली लिहिलेलं आहे 8. तर 8 मधून ह्या दोन संख्याची बेरीज म्हणजे 5 मायनस केले आपण जर तर आपल्याला 3 भेटतो. तर याचा अर्थ आहे या स्टारचा अर्थ आहे 3 आहे. तर आपण ऑप्शनमध्ये चेक करून घेऊ कोणता ऑप्शन आपला करेक्ट आन्सर आहे. तिथे बघा ऑप्शन नंबर सी. कारण बघा या स्टारचा अर्थ 3 आहे. सर्कलमध्ये या स्टारचा अर्थ 9 आहे आणि या स्टारचा अर्थ चौकोनमध्ये स्टारचा अर्थ सर्कलमध्ये या स्टारचा अर्थ 1 आहे. हे बघा सर्कलमध्ये या स्टारचा अर्थ 1 आणि चौकोनमध्ये स्टारचा 9. तर ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट आन्सर आहे. बाकीच्या ऑप्शनमध्ये असं दिलेलं नाही आहे. शेवटच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे बघा एक संख्या दिलेली आहे आणि या संख्येच्या स्थान मूल्याची बेरीज आपल्याला करायची आहे. तर आधी मी 5चं स्थानमूल्य लिहून घेते आणि त्यानंतर त्याची बेरीज करेन. तर इथे बघा 5चं स्थानमूल्य 5 नंतर किती संख्या आहेत 1 2 3 4 आणि 5. तर 5वर मी 5 शून्य लिहिणार 2 3 4 आणि 5 आणि दुसऱ्या जागेवर 5चे स्थानमूल्य आहे 5च्या नंतर एक संख्या आहे म्हणजे 50 आणि यांची बेरीज. ठीक आहे 0 5 0 0 5. ठीक आहे. सॉरी इथे एक अजून शून्य येऊन जाईल. ठीक आहे. 5 5 0 0 3 टाइम 0 3 टाइम आणि 5. ठीक आहे. 5 0 0 5 म्हणजे 5,50,000. तर ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर डीला मी टिक करून दिले आहे. तर ऑप्शन डी हा आपला आन्सर आहे. 5,50,000 5च्या स्थानिक मूल्याची बेरीज आहे.
प्रॅक्टिस सेट 1.6 आज आपण कंप्लीट केलेला आहे आणि प्रॅक्टिस सेटसोबत आपला लेसनही आज कंप्लीट झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड नंबरचा लेसन स्टार्ट करूया आणि आधी त्याचे काही बेसिक व्हिडिओ बघूया. तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.